मनीषाला माझं लग्न होण्याच्या अगोदरपासूनच मनशक्ती केंद्रामुळे आपल्याला कसा धोका होईल, पुढे तिला प्रत्येक टप्प्यावर वॉर्निंग देत गेलो. काही लोक म्हणतात तुम्हाला भविष्य कळलं नाही का? कळलं ना. ते बदलायचे प्रयत्न केले, त्याग केला, दुःख स्वीकारलं, चुका दुरुस्त केल्या. हा मोठा प्रवास आहे. पण तिला शरद पवारांच्या नंतर पण बोलत होतो, शरद पवारांना शरण जा, ठाकरेंना शरण जा, मला घटस्फोट दे, माझ्यामुळे तुला धोका आहे. पुढे मग तिच्या वडिलांनी तिने ऐकलं नाही, मग त्यांच्यामुळे मला धोका निर्माण झाला. तर 100 एक असे प्रसंग आहेत की ज्यात मी तिला वाचवायचा प्रयत्न केला, तिला घर उभं करून दिलं, कंपनी उभी करून दिली, बिझनेस उभा करून दिला, पर्याय दिले. पण ती काही मला सोडायला तयार नाही आणि तिचे नातेवाईक तिला ॲक्सेप्ट करायला तयार नाही. परत तिचे वडील गेले, मग वडिलांनंतर मग आणि मग ह्यात काय होत गेलं की तिच्यामुळे माझंही सगळं डॅमेज झालं आणि तिचंही काही भलं झालं नाही. कारण शेवटी लोकांनी मग आम्हाला एकत्र गुन्हेगार म्हणूनच वागवायला सुरुवात केली. मी तिला सांगितलं की तू वेगळी झाली तर किमान तू मोठी होशील, तर मी काहीतरी करू शकेन. पण मग तिची सांभाळण्यातच मला शक्ती गेली. तर मनीषा पुढे मागे हे सांगेल की कसं कशा गोष्टी घडल्या तिच्या अँगलने. ती सांगेलच असं पण नाही आहे. परंतु आत्ता गेल्या 24-30 महिन्यात काय झालं की मी तिला बोललो होतो की संभाजीनगरला मी येणार नाही घरी तुझ्या. मग तिने शब्द दिला की तुझी सगळी काळजी वगैरे घेईन वगैरे. मग पहिले 6 महिने तिच्या लोकांनी भयानक छळ केला, तिने काहीच केलं नाही. मग नंतर मग शेवटी मलाच लढावं लागलं. मग तिने नाईलाजाने कंप्लेंट वगैरे केल्या स्वतःला वाचवण्यासाठी. आता प्रॉब्लेम असा झाला आहे सगळ्या प्रकरणामध्ये की हे इतका गोंधळ आणि इतका मेस झाला आहे सगळा काही, की आता मला हाकलून देणं, मला मारणं किंवा हे जे काही तिच्या नातेवाईक. आता तिच्या आईची ऑफर होती की भास्करशीनं घटस्फोट दे. तिने दिली असती तर वाचली असती. प्रदीप धडकने सांगितलं की शरद पवारांची इच्छा आहे तो घटस्फोट दे. अनेकांची इच्छा होती, पण तिने मान्य केली नाही. आत्ता ह्या शेवटच्या काळात मी तिला कमी किंवा 18 वेळा सांगितलं की आपण लीगल ॲग्रीमेंट करू. तुझ्याकडे पैसे आहेत, तुला सगळं आहे, पेशंट आहे, तुला प्रॉब्लेम मी आहे, माझा प्रॉब्लेम तू आहे. थोडं स्मार्टली हँडल केलं आपण तर तू पण प्रगती करशील आणि मी पण करेन आणि आपण एकत्रच राहू. पण थोडं दूर राहू, काही काळ बाहेर भेटू, असं करू. पण ते आम्ही काय सतत बदलत राहायचो घरं वगैरे आणि वाचवलं स्वतःला आम्ही. पण आता काय झालं, गेलं 26 महिन्यात आम्ही छत्रपती संभाजीनगर तिच्या वडिलांच्या घरी आहे. नातेवाईकांनी टार्गेट केलं आणि आम्ही लोकेट झालो लोकांना. लोकेट झाल्यामुळे हल्ल्याची तीव्रता, पोलीस, लाच हे होत गेलं. मी तिला हे सांगितलं की हे सगळं पोलिसांपासून आपण वाचू शकणार नाही, नेते सोडणार नाहीत, आपल्याला कोणी संरक्षणाला येणार नाही, शेजारी हल्ले करतील, त्यांना दहशत दाखवली जाईल. आणि हे सगळं पूर्वी झालेलं आहे, पुण्यात, मुंबईत पण झालेलं आहे, दिल्लीत पण झालेलं आहे. अगदी महाराष्ट्र गव्हर्नमेंट पंतप्रधान कार्यालयाने महाराष्ट्र गव्हर्नमेंटने आम्हाला महाराष्ट्र सदनमध्ये राहायला दिलं होतं जागा, तिथेही हल्ले झाले आमच्यावर. तर आम्हाला लोकेट केलं जातं, टार्गेट केलं जातं. कारण आमच्यामुळे काही लोकांना धोका असं त्यांना वाटतं, आम्हाला काही लोकांची सिक्रेट्स कळली असं त्यांना वाटतं. परत आमच्या लढाईमुळे काही लोक दुखावले गेलेले आहेत, एक्सपोज झालेले आहेत. तर त्यामुळे हे आणि जसं मी लढत चाललो आहे माझ्या स्वतःच्या साहित्याचं, तसं धोका पडत चालला आहे. त्याच्यामुळे हा मुद्दा जो आहे ना, हा खूप कॉम्प्लेक्स आहे. मला असं वाटतं तो समजून घ्याल तुम्ही सगळेजण. धन्यवाद.